समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी आमनापूर तालुका पोलीस ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे फील्ड ऑफिसर कोळी साहेब, अभिजित पाटील साहेब, उपसरपंच राहुल तातुगडे, साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम कांबळे, अंकुश पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, आमनापूर विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन उदयकुमार पाटील, संचालक प्रफुल्ल पाटील, सचिव अनमोल राडे, विठ्ठल विकास सोसायटीचे चेअरमन माधव राडे, व्हाईस चेअरमन महबूब संदे, सचिव शरद भोसले, गेसुदराज सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ पाटील, सचिव धनाजी कांबळे, पोलीस पाटील अजित धनवडे, ग्रामपंचायत क्लार्क महादेव पवार, अंकुश राजमाने, विकी तातुगडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, लाभ मिळण्याची पद्धत तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करताना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत आणि योग्य प्रकारे घेण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी प्रदीपप्पा कदम यांनी सांगितले की शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि कर्जबाजारीपणातून दिलासा मिळावा या उद्देशाने ही योजना राबवली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतीच्या विकासासाठी नव्या जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार असून शेतीसाठी नव्याने भांडवल उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासही मदत होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाच्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी यादीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक माहिती घेतली. शासनाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत भविष्यातही अशा शेतकरी हिताच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.